नंदुरबार नगर परिषद हद्दीतील आदिवासी बांधव शबरी घरकुल योजनेपासून वंचित, आदिवासी संघटनाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन। योजनेचा निधी परत गेल्यास नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरणार, आदिवासी संघटना आक्रमक। नंदुरबार नगर परिषद हद्दीत मंजूर शबरी आदिवासी घरकुलांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे कार्याध्यक्ष रवींद्र वडवी, भारतीय स्वाभिमानी संघाचे राज्य सचिव रोहिदास वडवी, जिल्हाध्यक्ष पंकज वडवी, नंदुरबार तालुकाध्यक्ष अजय वडवी, सोशल मीडिया प्रभारी राहुल गावित, बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा आदी विविध आदिवासी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते। निवेदनात म्हटले आहे की नगरपालिका हद्दीत एकूण 17 बिलाटी वस्ती शेकडो वर्षापासून वास्तव्यास आहेत। ते शबरी घरकुल योजनेचे पात्र लाभार्थी आहेत। मूळ आदिवासींचे राहते घर नगरपालिका क्षेत्रात शेकडो वर्षापासून आहेत, तरी देखील नावावर न करणे, अतिक्रमण दाखवणे हे प्रशासकीय षडयंत्र आहे। राजकीय प्रशासकीय लोकांमार्फत गरीब आदिवासींना लाभापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र सतत झालेले आहेत। सन 2023-2024 मध्ये ग्रामविकास विभाग दिनांक 10 फेब्रुवारी 2016च्या शासन निर्णयाप्रमाणे शबरी आदिवासी घरकुल मंजूर असून शासनाकडून एकूण 500 लाभार्थीकरिता देखील निधी प्राप्त झालेला आहे। राजकीय प्रशासकीय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घरकुल लाभार्थ्यांना वंचित ठेवण्याचे काम संबंधित अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आलेले दिसून येते। गरीब पात्र आदिवासींना घरकुलपासून वंचित ठेवणारे अधिकाऱ्यांवर जबाबदारी सुनिश्चित करून कार्यवाही प्रस्तावित करावी। शेकडो वर्षापासून राहणाऱ्या आदिवासींचे घर नगरपालिकेत नावावर केलेले नसून अतिक्रमण दाखवत आहेत। शासनाच्या नियमानुसार अतिक्रमणधारकांना माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशान्वये रेग्युलाइज करण्याचा अधिकार असतो। तसा प्रस्ताव पाठवण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला दिसून येत नाही। मूळ मालकाला अतिक्रमण दाखवणे हा देखील प्रशासकीय गुन्हा आहे। सबब 3 वर्षाची घरपट्टी पावती असलेल्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल, ही शासनाची ओढ शेकडो वर्षापासून राहणाऱ्या पात्र घरकुल लाभार्थ्यांना लागू पडत नाही। आदिवासी वस्तीमध्ये भौतिक सुविधा देण्याची जबाबदारी संबंधित नगरपालिका मुख्य अधिकारी व प्रशासनाची आहे। याची जबाबदारी असताना त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारच्या भौतिक सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध झालेल्या नाहीत। घरकुलाच्या अटी शर्ती पूर्ण करीत नाही, या बहाण्याने घरकुल निधी व्यापगत झाला तर याला संबंधित मुख्याधिकारी व राजकीय लोक जबाबदार राहतील। संबंधित लाभार्थ्यांना लाभ दिला नाही तर नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभे करेल। याची गंभीर दखल घेऊन आपण पात्र लाभार्थी यांना लाभ देण्याबाबत सकारात्मक उचित कार्यवाही करावी, अशी मागणी आदिवासी संघटनाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार। या ठिकाणी आदिवासी सामाजिक संघटनेच्या मार्फत आम्ही नंदुरबार नगरपालिका क्षेत्रातील जे आदिवासी लोक आहेत त्यांच्यासाठी शबरी आवास योजनेमधून त्यांना घरकुलं एक टार्गेट शासनामार्फत देण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी त्यांच्या नावाने ते घरकुलाचं टार्गेट मिळालेलं असताना आणि सदरचं टार्गेट हे 2023-24ला मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी जवळपास आदिवासी लोकांनी 300 लोकांनी त्या ठिकाणी आम्हाला शबरी आवासचा लाभ मिळावा म्हणून त्या ठिकाणी अर्ज पण दिलेले आहेत। आम्ही पात्र लाभार्थी आहोत अशा पद्धतीने त्यांनी पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे। परंतु नगरपालिका प्रशासनाची उदासीनता आणि त्या ठिकाणी राजकीय आणि प्रशासकीय लोकांचं आदिवासीच्या प्रती असलेलं षडयंत्र त्या ठिकाणी प्रकर्षाने त्या ठिकाणी दिसून येते। त्या आदिवासी लोकांना त्या ठिकाणी शबरी आदिवासी घरकुलाचा लाभ मिळू नये या ठिकाणी त्या पद्धतीने पद्धतशीरपणे त्या ठिकाणी एक षडयंत्र रचण्यात येत आहे। हे आदिवासी लोक या ठिकाणी 100 वर्षापासून त्या ठिकाणी राहत आहेत आणि ज्याच्यामध्ये अटी आणि शर्ती त्या ठिकाणी राहत असलेल्या जागेवर नैसर्गिक न्याय तत्वानुसार मंजूर असलेलं शबरी आदिवासीचं घरकुल हे त्यांच्या राहत्या जागेवर बांधण्यात यावं, अशा प्रकारची तरतूद शासनाच्या नियमामध्ये आहे। परंतु त्या ठिकाणी जे आदिवासी आहेत त्यांची जे घरं आहेत ते आजपर्यंत त्या ठिकाणी त्या घरं नगरपालिकेमध्ये अतिक्रमण म्हणून त्या ठिकाणी नावावर करून ठेवलेले आहेत आणि जो मूळ मालक आहे त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घराचं सुद्धा त्या ठिकाणी प्रॉपर्टीवर नाव लागलेलं नाही आणि हे जे प्रॉपर्टीवर नाव अतिक्रमण म्हणून जरी लागलेलं असेल परंतु शासनाकडं याच्यासाठी देखील एक तरतूद आहे की अतिक्रमित जागा ही सरकारच्या जागेवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे। अशा प्रकारचे आमच्याकडे ही यादी देखील आहे। या यादीमध्ये सर्व 17 भिलाट्या
नंदुरबारमधले ज्या 17 भिलाटे आहेत, सरकारी जमिनीवर ते अतिक्रमण करून जरी राहत असतील तर त्या जागा नियमाकुल करण्याचा अधिकार हा माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आहे आणि तशा प्रकारचा प्रस्ताव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे मुख्याधिकारी म्हणतो त्यांनी तसा प्रस्ताव या ठिकाणी पाठवायला पाहिजे होता आणि त्या ठिकाणी त्यांची जागा नियमाकुल करून देण्याची जबाबदारी ही त्या प्रशासनाची होती. मात्र त्या ठिकाणी जागा नाही आणि त्यांना घरं बांधायला जागा नाही, ह्या कारणाने ते घरकुल 500 घरकुलाचं जे टार्गेट आहे आज त्यांच्यासाठी मंजूर असलेला निधी व्यापगत होण्याची आता शक्यता जास्त त्या ठिकाणी आलेली आहे. याला सर्वस्वी जबाबदार त्या ठिकाणी मुख्याधिकारी आणि शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी जबाबदार आहे आणि प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय यंत्रणा दोन्ही व्यक्ती त्या ठिकाणी जबाबदार आहेत. या आदिवासी लोकांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ भेटला पाहिजे म्हणून सामाजिक संघटनेने आज जिल्हाधिकारी महोदयांना या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे आणि हा जर निधी परत केला तर आदिवासी सामाजिक संघटना भविष्य काळात या प्रशासकीय यंत्रणेच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. अशा प्रकारचा आम्ही जाहीर इशारा प्रशासनाला दिलेला आहे. आदिवासी 17 भिलाटीच्या लोकांना त्या ठिकाणी शबरी आदिवासी घरकुलाचा लाभ भेटलाच पाहिजे. अशा प्रकारची आमची ही मागणीचं निवेदन आम्ही आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना सादर केलेलं आहे.